पत्रलेखन ही एक कला आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पत्रलेखनाचे स्वरूप, त्याचबरोबर नियम, पत्रलेखन लिहित असताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे याचा व्हिडिओ सेंड केलेला होता. त्या पहिल्या व्हिडिओतून तुम्ही माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये औपचारिक व अनौपचारिक पत्रलेखनाचे 2 नमुने, प्रश्नाचं स्वरूप आपण बघणार आहोत. तुम्हाला पत्रलेखनाचं स्वरूप बदललेलं आहे, प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे, त्याचबरोबर त्याची मांडणी जी आपण या अगोदर करायचो ते सुद्धा स्वरूप बदललेलं आहे. टेक्नॉलॉजीच्या या युगामध्ये आपण कितीही अगदी क्षणार्धात एकमेकांना मेसेज पाठवत असू किंवा कॉन्टॅक्ट करत असू तरी देखील काही व्यवहार हे पत्रलेखनाच्या द्वारेच केले जातात. त्यामुळे पत्रलेखन हे विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे. त्याचबरोबर ते दोन्ही स्वरूपाचे, कार्यालयीन आणखी कौटुंबिक, औपचारिक आणि अनौपचारिक या दोन्ही प्रकारचे पत्रलेखन विद्यार्थ्याला लिहिता येणं आवश्यक आहे. त्यामुळे पत्रलेखनाचा हा भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले गेलेला आहे. तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून, सूचना फलकाच्या माध्यमातून प्रश्न दिला जातो आणि त्या प्रश्नाचा अर्थ समजून घेऊन तुम्हाला हे पत्रलेखन करायचं आहे. पत्र कोण लिहिणार आहे, कोणाला लिहिणार आहे, कुठून लिहिणार आहे, कोणत्या विषयाच्या संदर्भातून लिहायचं आहे, या सगळ्या हे प्रश्न तुम्ही त्या प्रश्नालाच विचारलेत की तुम्हाला या पत्रलेखनाची बरीचशीच उत्तरं मिळतात. त्यामुळे पत्र लिहिताना पहिल्यांदा समोर आलेला प्रश्न बघून घाबरून न जाता तो सविस्तर वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर पत्रलेखनाला सुरुवात करायची. आता इथे सुद्धा जो प्रश्न दिलेला आहे, खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा, ही एक जाहिरात दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. खास 8वी ते 10वीच्या बालमित्रांसाठी काव्यवाचन स्पर्धा. ही स्पर्धा 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. तसेच हा व्हिडिओसुद्धा 8वी, 9वी, 10वी या विद्यार्थ्यांना उद्देशूनच तयार केला गेलेला आहे. छोट्या कवीकरता अनोखी संधी. खास आकर्षण कवी गुरु ठाकूर यांचे अनुभव कथन. दिनांक 11/11/2018. वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 3. स्थळ रानडे नाट्यमंदिर, सदाशिवपेठ, पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. नाव नोंदणी 9 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर. संपर्क इथे दिलेला आहे. आशय प्रकाशन संस्था, इथे मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यानंतर ॲड्रेस दिलेला आहे. आशय प्रकाशन संस्था, सदाशिवपेठ, पुणे. प्रवेश मर्यादित, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. हा जाहिरातीचा भाग झाला. आता मेन मुद्दा, आपल्याला ज्या विषयावर पत्र लिहायचे आहे. इथे 2 तुम्ही बघता आहात प्रश्न दिलेले असतात अशा पद्धतीचे आणि तुम्हाला काय करायचं असतं, हे जे प्रश्न दिलेले आहेत हे 2 प्रश्न यापैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला काय करायचं आहे, निवडायचा आहे. ज्या विषयावरती तुम्ही व्यवस्थित पत्र लिहू शकाल तोच विषय तुम्ही निवडायचा आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक हे दोन्ही प्रश्न तुम्हाला एका पत्रलेखनाच्या प्रश्नामध्ये मिळणार आहे. त्यामुळे जो विषय आपल्याला योग्यरित्या लिहिता येईल, मांडता येईल तो तुम्ही निवडायचे. दोन्हीपैकी एकच व्यवस्थित लिहायचं आहे. इथे प्रश्न काय दिला आहे, काव्यवाचन स्पर्धेकरिता नाव नोंदणी करण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. तुम्हाला या स्पर्धेमध्ये काव्यवाचन करायचे आहे आणि त्याची नाव नोंदणी करायची आहे. यासाठी तुम्हाला आयोजकांना पत्र लिहायचे आहे. हा पहिला विषय झाला. दुसरा, या काव्यवाचन स्पर्धेत प्रतियश कवीसमोर काव्यवाचन करून त्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचे आहे. असे 2 विषय तुमच्यासमोर आहेत. जो विषय तुम्हाला योग्य वाटतो, लिहिता येतो उत्तमरित्या, तो तुम्ही यापैकी निवडायचा आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही प्रकारचे प्रश्न, पत्रलेखनाचे जे स्वरूप आहे ते बघणार आहोत. पहिल्यांदा आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप पाहू. हे विनंतीपत्र आहे. औपचारिक पत्र हे विनंतीपत्र. याची मांडणी कशी करायची, मग तुमची नोटबुकची जी रेड मार्जिन असते त्या रेड मार्जिनला लागून पहिल्यांदा तुम्ही दिनांक लिहायचे. दिनांक लिहिलात की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ओळ सोडून प्रति, म्हणजेच ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवणार आहोत त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे. पण औपचारिक पत्र लिहिता असताना कोणत्याही व्यक्तीला तुम्ही पत्र लिहित असाल तर सुरुवातीला प्रति हा शब्द आलाच पाहिजे. प्रति हा शब्द लिहायचा, स्वल्पविराम द्यायचे, त्यानंतर पुढील ॲड्रेस लिहायचे. त्यानंतर माननीय विकास पाटील.
जरी ते नाव दिलेलं असेल तर ते नाव लिहा, अन्यथा दुसरं कोणतंही तुम्ही नाव लिहिलं तरी चालेल. त्यानंतर प्रकाशक, आणखी आशय प्रकाशन संस्था, सदाशिव पेठ, पुणे. तुम्हाला इथं काय केलेलं आहे, ॲड्रेस हा दिलेला आहे आणि तोच ॲड्रेस आपण काय केलेला आहे, आपल्या प्रतीच्या पत्त्यामध्ये लिहिलेला आहे. हा ॲड्रेस कोणाचा आहे, तर ज्याला तुम्ही संपर्क इथे करायला सांगितलेला आहे की या काव्यवाचन स्पर्धेमध्ये तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे, म्हणून इथे तुम्हाला हा संपर्क करायचा आहे. आणि हा जो ॲड्रेस आहे, हा ॲड्रेस कशासाठी दिलेला आहे इथे, की हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी आणि या तारखेला. त्यामुळे बघा, काळजीपूर्वक प्रश्न वाचून आपल्याला कोणाला नक्की पत्र लिहायचं आहे, कोणाशी संपर्क साधायचा आहे आणि कोणाचा ॲड्रेस लिहायचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही कोणाचा ॲड्रेस लिहिणार आहात, इथे जो संपर्क सांगितलेला आहे हा ॲड्रेस आपण काय केलेला आहे, इथे लिहिलेला आहे. हा जो ॲड्रेस आहे तो काय केला आपण या ठिकाणी लिहिला. मग ॲड्रेस लिहिल्यानंतर आशय प्रति मान्य विकास पाटील, प्रकाशक, आशय प्रकाशन संस्था, सदाशिव पेठ, पुणे. त्यानंतर काय येणार, विषय, काव्यवाचन स्पर्धेकरता नाव नोंदणी करण्याबाबत. विषय लिहित असताना सुद्धा काय करायचं आहे, तुम्हाला विषय हा लिहित असताना जे तुम्हाला विषय दिला जातो, तुम्ही जो प्रश्न दिलेला असतो त्या प्रश्नामध्येच विषय असतो. त्यामुळे तोच विषय समजून घेऊन काय करायचं आहे, आपल्या जो विषय लिहायचा आहे तिथे हा विषय लिहायचा, काव्यवाचन स्पर्धेकरता नाव नोंदणी करण्याबाबत इतकाच. अगदी एका ओळीमध्ये हा विषय लिहून पूर्ण करायचा आहे. विषय लिहून झाल्यानंतर जो मेन आपला जो पत्रलेखनाचा भाग आहे, जो 3 पॅरेग्राफमध्ये आपल्याला लिहायचं आहे, नक्की कशासाठी पत्र लिहित आहोत हे आपल्याला पुढे लिहायचं आहे. हा इतका लक्षात आलं. ॲड्रेस कोणाचा लिहायचा आहे, ज्याला आपण पत्र पाठवतो त्यांचा ॲड्रेस इथं लिहायचा आहे प्रतीमध्ये. आणि त्यानंतर विषय लिहायचा आहे. विषय लिहून झाल्यानंतर महोदय, रेड मार्जिनला लागूनच बरोबर महोदय असा शब्द लिहायचा आहे. विषय लिहून झाला की महोदय हा शब्द लिहायचा आहे. त्यानंतर राहिलेले 3 पॅरेग्राफमध्ये आपल्याला आपला पत्रलेखनाचा जो काही आपण विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून लिहायचा आहे. खूप मोठं पाल्लाळी पत्रलेखनामध्ये करत बसायचं नाही. इथे औपचारिक पत्रलेखनात मोजकीच भाषा आणि व्यावहारिक भाषा वापरून तुम्ही काय करायचं आहे, हा पत्रलेखनाचा विषय पूर्ण करायचा आहे. आता इथे कोणताही पत्रलेखनाचा विषय येऊ देत, तुम्ही सुरुवातीचा पहिला पॅरेग्राफ लक्षातच ठेवायचा आहे. मी अबक सरस्वती विद्या मंदिर पुणे येथे 10वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे. आपल्या प्रकाशन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धेची जाहिरात वाचली. आता इथे आपण असं लिहिलं. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ, ज्या कारणासाठी आपण पत्र लिहिणार आहोत ते कारण तुमचं सेकंड पॅरेग्राफमध्ये आलं पाहिजे. खास बालमित्रांसाठी असलेल्या काव्यवाचन स्पर्धेत मला स्पर्धक म्हणून काव्यवाचन करण्याची इच्छा आहे. याआधीही जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी काव्यवाचन केले असून त्यात पारितोषिकही मिळवले आहे. कृपया या काव्यवाचन स्पर्धेत सहभागी होण्याची व कविवर्य गुरु ठाकूर यांचे अनुभव कथन ऐकण्याची संधी मला द्यावीत ही विनंती. इतकंच पत्र आपल्याला काय करायचं, दिलेल्या विषयाला अनुसरून लिहायचं आहे. आणखी एक कोणते मुद्दे त्या पत्रलेखनामध्ये महत्त्वाचे मांडलेले आहेत त्याचासुद्धा विचार करायचा आहे. इथे कवी गुरु ठाकूर यांचे अनुभव कथन हा मुद्दा इथे दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करून लिहित असताना याची जाणीव ठेवून तुम्हाला काय करायचं आहे, तिथे लिखाण करायचं आहे. लक्षात आलं. एवढंच आणि इतकंच पत्र तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर कळावे, रेड मार्जिनला लागूनच कळावे हा शब्द लिहायचा आहे. आपला विश्वासू अबक, इथे जर नाव दिलेलं असेल तर नाव लिहा, अन्यथा अबक लिहायचं आहे. त्यानंतर जो पत्र लिहिणार आहे त्या व्यक्तीचं इथे ॲड्रेस येईल. मग इथे काय लिहिलं, लक्ष्मी निवास MG रोड पुणे. आणि त्यानंतर पिनकोड 4 सुरू होणार आणि 6 अंकी. मग तुम्ही कोणताही लिहा. आणि हे लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडून तुम्ही काय करायचं आहे, ईमेल आय डी लिहायचे. ईमेल आय डी लिहित असताना जो ॲड्रेस लिहिताना जे तुम्ही नाव लिहिलं तेच नाव तुम्हाला काय करायचं आहे, ते ईमेल आय डीमध्ये लिहायचं आहे. पण लिहित असताना काय करायचं आहे, स्मॉल लेटर इथे तुम्हाला वापरायचं आहे. 4 अंकी नंबर. तुम्ही आता ईमेल किंवा मेल एकमेकाला सेंड करता, याच माध्यमातून अनेक तुम्ही व्यवहार करत असता, तर ते काय करायचं, इथे ईमेल आय डी हा
पत्रलेखनानंतर अत्यंत आवश्यक आहे आणि तो अशा पद्धतीने लिहायचा आहे, स्मॉल लेटरमध्ये लिहायचं आहे. आता जर समजा ते नाव असेल, राज असेल किंवा सीमा असेल, तर तुम्ही इथं काय कराल, ते नाव स्मॉल लेटरमध्ये लिहाल. अशा पद्धतीने काय करायचं आहे, हा पत्रलेखनाचा विषय स्वरूप तुम्ही मांडायचं आहे. मग कोणताही विषय आला तरी घाबरून न जाता पहिल्यांदा थोडा आपला परिचय लिहायचा आहे. त्यानंतर कोणत्या कारणासाठी आपण पत्र लिहित आहोत हे सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. आणखी शेवटी जर विनंती असेल, मागणी असेल तर त्यानुसार शेवटचा पॅरेग्राफ लिहायचा आहे. आणखी आपलं पत्रलेखन संपवायचं आहे. अशा पद्धतीने हे औपचारिक स्वरूपाचं पत्र तुम्ही इथे समजून घेतलेलं आहे. इथे एकच महत्त्वाची गोष्ट काय आहे, दिनांक, त्यानंतर प्रति, ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहिणार आहोत त्या व्यक्तीचा पूर्ण ॲड्रेस येईल, विषय येईल, विषयानंतर जो आपला मुख्य मजकूर पत्राचा आहे तो येईल, आणखी शेवटी जो पत्र लिहिणार आहे त्याचा पत्ता येईल. हे एवढं इतकंच काय करायचं औपचारिक पत्रलेखनामध्ये लक्षात घ्यायचं आहे. यानंतर याच विषयामध्ये अनौपचारिक पत्रलेखन आहे. अभिनंदन करणारे पत्र, तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र आहे. तर त्या पत्रलेखनाचं स्वरूपसुद्धा आपण बघणार आहोत. इथे या पत्रलेखनामध्ये सुद्धा लिहिताना दिनांक, पहिल्यांदा काय करायचं आहे, दिनांक लिहायचा आहे. दिनांक लिहित असताना तुम्ही त्या पत्राला अनुसरून जसा कोणता येईल त्या पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर प्रिय गणेश, आपण मित्राला लिहितो म्हणून प्रिय गणेश लिहिलं. त्यानंतर आपल्यापेक्षा मोठे असतील तर आपण काय करतो, तीर्थस्वरूप सान विवी, त्यानंतर आईस, बाबास किंवा काकास, वडील, भावास, ताईस, या पद्धतीने येईल. इथे आपण हे मित्राला पत्र लिहित आहोत. प्रिय गणेश, सप्रेम नमस्कार, फुल स्टॉप. इथे आपण अभिनंदन पत्र लिहित असताना सुरुवातीची ओळ लक्षातच ठेवायची. सर्वप्रथम तुझे मनपूर्वक अभिनंदन. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो इथे विषय दिलेला आहे कोणता, काव्यवाचन स्पर्धेत प्रतियश, कवीसमोर काव्यवाचन करून त्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहित आहोत. त्यामुळे काय केलेलं आहे, इथे पत्र लिहित असताना आपण सुरुवातीला अभिनंदन असा इथं उल्लेख केलेला आहे. कोणत्याही व्यक्तीचं अभिनंदन करत असताना ही पहिली ओळ तुम्ही ठरलेली लिहूनच ठेवायची. सर्वप्रथम तुझे मनपूर्वक अभिनंदन आणि उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर इथे एक थोडीशी मिस्टेक आहे, इथे प्रिय गणेश झाल्यानंतर इथे अथर्व झाले. कोणते एक नाव तुम्ही तिथे लिहा. गणेश असे प्रकाशन संस्थेच्या वतीने आयोजित काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल तुझे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. या काव्यवाचन स्पर्धेत तुझी कविता सादर केलीस, ती कविता खूप सुंदर व अर्थपूर्ण होती. प्रत्येक ओळीतून एक नवीन अर्थ उलगडत होता. कवितेचे सादरीकरण खूप छान झाले. त्याने जी कविता सादर केले ती आपण ऐकले, वाचले आणि म्हणून आपण हे पत्र त्याचं अभिनंदन करत असताना या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत आहोत अशी कल्पना करून तिथे लिहायचं आहे. थोडंसं पूर्वीच्या पॅटर्नमधून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. जरा वाक्यरचना, शब्द अगदी त्या विषयाला अनुसरून आकर्षक वापरले पाहिजे. त्याचबरोबर त्याची रचना योग्य पद्धतीने केली पाहिजे. बस त्याच्यानंतर पुढचा पॅरेग्राफ काय आहे, मला चांगले आठवते आपण दोघे जेव्हा जीवन शिक्षण शाळेत एकत्र शिकत होतो त्यावेळी शाळेत होणाऱ्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात आपल्या दोघांची चढाओढ असायची. पाटील सरांच्या मार्गदर्शनाने कवितामधील आपली आवड जोपासली गेली. पुढे काही कारणास्तव जरी तुझी शाळा बदलली असली तरी तू कवितेची आवड मात्र उत्तम प्रकारे जपलीस. त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक वाटते. तुझ्या यशाचे माझ्या आईबाबाने खूप कौतुक वाटले. त्यानेही तुझे अभिनंदन केले आहे. तुझी कवितेची आवड अशीच जप. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन. तसेच काका काकूंना माझा नमस्कार सांग. या पद्धतीने आपल्याला शेवट करायचे. इथे आईवडिलांच्याकडूनही कौतुक सांगितलं. त्यानंतर तो आपला मित्र आणि आपण वेगवेगळ्या शाळेत काही कारणास्तव राहिल्यामुळे
त्याला आपण हे अशा पद्धतीचे पत्र लिहित आहोत याचासुद्धा इथे उल्लेख आला. त्यानंतर त्याच्या आईवडिलांना नमस्कार असे लिहून काय करायचं आहे, पत्राचा शेवट करायचे. यानंतर हा पत्र पूर्ण लिहून झालं, 3 पॅरेग्राफमध्ये, 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये तुमचं पत्र लिहून झालं की त्यानंतर काय येणार, ॲड्रेस. जो पत्र लिहितो त्याचा काय येणार, इथे ॲड्रेस येणार. मग शेवट कसं करायचं, तुझा मित्र अबक. अबक लिहा किंवा नाव लिहा. इथं जो आपण ॲड्रेस लिहितो आहोत तो कोणाचा आहे, जो पत्र लिहितो त्या व्यक्तीचा ॲड्रेस शेवटी. तुझा मित्र अबक. त्यानंतर लक्ष्मी निवास, MG रोड, पुणे, पिनकोड 4ने सुरू होणारा 6 अंकी कोणताही लिहायचं आहे. आणखी ईमेल आय डी. ईमेल आय डी लिहिताना तुम्हाला माहिती आहे की जरी इथं अबक असेल तर इथं ABC, नाव असेल तर नाव, आणखी 4 अंकी नंबर टाकून @gmail.com असं लिहून हा ईमेल आय डी लिहायचं आहे. ईमेल आय डी लिहिणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ईमेल आय डी प्रत्येक पत्रलेखनाच्या शेवटी हा आलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपण औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पत्रलेखनाचे स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे. त्याचबरोबर या 2 विषयाचे जे नमुने आहेत हे नमुने तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. त्याचबरोबर आणखी काही दिलेल्या प्रश्नांचा सराव आहे ते हे नमुने डोळ्यासमोर घ्यायचे आहेत. ॲड्रेस कसा लिहिलेला आहे, सुरुवात कशी केलेली आहे, शेवट कसं केलेलं आहे, विषय कशा पद्धतीने मांडलेला आहे, हे सर्व लक्षात घेऊन पत्रलेखनाचे जे आणखी काही प्रश्न तुम्हाला दिले जातील ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, ती लिहायचीच आहेत. त्यामुळे जेवढे तुम्ही लिहाल, सराव कराल तेवढे तुमच्या हातामध्ये ते विषय राहतील की तुम्ही दिनांक कुठे लिहायचे आहे, प्रती कुठे लिहायचं आहे, विषय कधी लिहायचा आहे, महोदय कधी लिहायचा आहे, त्यानंतर पहिला पॅरेग्राफ काय, मधला काय, शेवटचा काय, आणखी ॲड्रेस कसा लिहायचा आहे. एक 4 ते 5 पत्रलेखन तुम्ही अशा पद्धतीने लिहिले की आपोआप कोणताही विषय तुमच्या डोळ्यासमोर आलात की तुम्ही अगदी व्यवस्थित त्याची मांडणी कराल.